Good afternoon all of you. Today's practical study of hemocytometer. Aim to study hemocytometer used for WBC and RBC counting. Hemocytometer consists of 3 parts. First, Nobar counting chamber. Second, WBC diluting pipette, and third, RBC diluting pipette. Okay, first, Nobar counting chamber. The four corners square of area 1 mm square is indicated by W are used for white blood cell count. आता ह्या नोबार चेंबर्सच्या 4 साईडला म्हणजे कॉर्नर्सच्या ह्या स्लाइडच्या कॉर्नरला कॉर्नरला च्या स्क्वेअरला W यूज करतात. त्यामध्ये काय आपण काउंट करतो व्हाईट ब्लड सेल्स. The central squares of area 1 mm is divided into 25 ruler squares. The four corners and one middle subsequence are divided by letter R. Is used for red blood cell count. ओके, ह्या नोबार चेंबर्सच्या जे स्लाइडच्या कॉर्नरला 4 कॉर्नरला जे असतात तिथं आपण काय काउंट करतो व्हाईट ब्लड सेल्स. आणि जो मिडल पोर्शनमधील त्यामध्ये किती स्क्वेअर्स पडतात आर सेक्शन दिलेलं आहे त्यामध्ये 16 स्मॉल स्क्वेअर्स असतात. त्याच्यामधील पण मिडलमधले 16 स्मॉल स्क्वेअर्समध्ये पहिले किती पडतात 25 रूल्ड स्क्वेअर्स आहेत आणि त्या 25मध्ये 16 स्मॉल स्क्वेअर्स आहेत. तर त्यामध्ये आपण काय करतो हे जे मिडलचं पोर्शन आहे त्यामध्ये ज्या कॉर्नरला आर दिलेला आहेत ते स्क्वेअर्स आणि मिडलचा एक स्क्वेअर त्या स्क्वेअरमध्ये आपण काय काउंट करतो रेड ब्लड सेल्स. ओके, मग दिस नोबार स्लाइड्स रेज्ड एज ऑन दी बोथ ऑफ द साइड्स ऑफ काउंटिंग 0.1 mm depth after keeping the cover slip in the position. The space between ruled and cover slip will be filled by diluting fluid. Okay, it's about the Nobar's counting chamber. नेक्स्ट आहे आपलं डायल्युटिंग पिपेट्स. कोणत्या WBC डायल्युटिंग पिपेट अँड RBC डायल्युटिंग पिपेट. ओके, इट इज अ ग्लास ट्यूब पिपेट विथ द रबर सकिंग assembly. The tube part of pipette is the graduated from the 0 to 1 with the division of 0.1 unit. This bulk serve as a diluting and mixing chamber of blood. आता ह्या मिडलला इथे एक छोटासा डॉट दिसतो तो काय आहे आपला बीड आहे. बीड किंवा बल्क म्हणतात त्याला, बल्क. ते काय करतं डायल्युटिंग अँड मिक्सिंगचं रोल करतो. ज्यावेळेस आपण ट्यूबमध्ये सॅम्पल आणि फ्लुइड घेतो डायल्युटिंग फ्लुइड त्यावेळेस त्याला मिक्सचर करण्याचं काम कोण करतं हे स्मॉल बल्ब. ओके, दिस बल्ब आता हे ओळखायच्या कशा ट्यूब RBC आणि डायल्युशन ट्यूब पिपेट. हे जो बीड्स असतो तो जो व्हाईट कलरचा असतो त्या पिपेटमध्ये तर ती कोणती पिपेट असेल WBC डायल्युटिंग पिपेट. आणि हीच बीड दुसऱ्या ट्यूबमध्ये रेड कलरची असेल तर ती कोणती पिपेट असेल RBC डायल्युटिंग पिपेट. ओके, आता ह्या डायल्युटिंग फ्लुइड कसं तयार केलं जातं त्यांचं कंपोजिशन काय आहे बघा. RBC डायल्युटिंग फ्लुइड अँड WBC डायल्युटिंग फ्लुइड. आता फर्स्ट बघूया आपण RBC डायल्युटिंग फ्लुइड. त्यांचं कंपोजिशन काय आहे, त्यांना कोणते इन्ग्रेडियंट यूज केले जातात. फर्स्ट सोडियम क्लोराईड किती 0.5 ग्रॅम. नेक्स्ट मर्क्युरिक क्लोराईड. सेकंड कोणता आहे मर्क्युरिक क्लोराईड किती 0.25 ग्रॅम. अँड लास्ट डिस्टिल्ड वॉटर किती यूज केलं जातं 100 ml. ह्यांच्या कंपोजिशनपासून काय बनलं जातं RBC डायल्युटिंग फ्लुइड. आता हे इन्ग्रेडियंटचा रोल आहे काय रोल आहे. सोडियम क्लोराईडचा काय रोल आहे फॉर आयसोटोनिसिटी. मर्क्युरिक क्लोराईडचा ॲज अ अँटी कोॲग्युलेंट.
म्हणून यूज केलं रोल आहे. आणि डिस्टिल वॉटर ॲज अ व्हेकल. दिस अबाउट दी RBC डायल्युटिंग फ्लुइड. नेक्स्ट आहे आपला WBC डायल्युटिंग फ्लुइड. ह्यांचं कंपोजिशन काय आहे, कोणते इन्ग्रेडियंट यूज केले जातात, ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड. किती, 0.2 ml. जेंटवाइन व्हायलेट. नेक्स्ट कोणता आहे, जेंटवाइन व्हायलेट. किती यूज केलं जातं, 0.1 ml. अँड लास्ट डिस्टिल्ड वॉटर. किती यूज केलं जातं, 100 ml. यांचा रोल आहेत, काय आहेत ह्या इन्ग्रेडियंटचे रोल. फर्स्ट, ग्लॅसियल ॲसिटिक ॲसिड फॉर लायसिस ऑफ RBC. फॉर लायसिस ऑफ RBC. जेंटवाइन व्हायलेटचा फॉर स्टेनिंग WBCs अँड ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. फॉर स्टेनिंग WBCs अँड ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. अँड डिस्टिल वॉटरचा ॲज अ व्हेकल म्हणून. ओके, दिस इज अबाउट दी स्टडी ऑफ हिमोसायटोमीटर.